चल जय शिवराम मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला बघायचं आहे 100 मीटरसाठी ब्लॉक स्टार्ट. त्यामध्ये आपण घेणार आहे 50 मीटरच्या 2 रेपिटेशन, 40 मीटरच्या 2 आणि 30 मीटरच्या 2 आणि त्याचा पेस राहणार आहे 90%. तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. का घसरतोय? ऍडजस्ट कर ना व्यवस्थित. ब्लॉक साइड अँगल न घेणार आहे बरं का, प्रॉपर साइड अँगल बघ, एक ट्रायल घेऊन. चला दुसरा ग्रुप तयार. प्रॉपर साइड अँगल असणार आहे. बरं थांबा जरा, बोल नका, थांबा. चल 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 निघ. तिन्ही ग्रुपचे एक रेपिटेशन झालेत. आता एक रेपिटेशन कंप्लीट झाले. तिन्ही ग्रुपचे 6:50 ते 6:10 या दरम्यान सगळ्यांचे रेपिटेशन येत आहेत. आता आपण स्टार्टला बघितलं कशा पद्धतीने निघतात. आता आपण फिनिश पासून व्हिडिओ घेऊया. तिसऱ्या ग्रुपची दुसरी रेपिटेशन चालू आहे. स्टार्ट झालेला आहे. दोन रेपिटेशन कंप्लीट झालेले आहेत 50 मीटरच्या. त्यानंतर आपल्याला डिस्टन्स चेंज करायचा आहे. आता 40 मीटरच्या 2 रेपिटेशन घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्याला ब्लॉक चेंज करायचा आहे. 40 मीटरवर ब्लॉक सेट केलेला आहे. तर 40च्या 2 रेपिटेशन घ्यायचे आहेत. 50 मीटरवरून 40 मीटरवर ब्लॉक घेऊन आलेत. चला ए चल बस, चल चल. हा हा मग 40 मीटर कोण आहे? चला फर्स्ट ग्रुप तयार. 40 मीटर पहिली रेपिटेशन. चले बंडा. 40 मीटर आहे. 480 पर्यंत तरी यायला पाहिजे बरं का. हा हा टार्गेट थोडं द्यायला लागते. 5 डॉट टाकू दे. विकीचा जरा रिॲक्शन टाइम कमी आहे का रे? विकीचा रिॲक्शन टाइम कमी आहे ना? ते थांबा, बोल नका. चल निघ. चला 40 मीटर नंतर आता 30 मीटरवर सेट करा. ब्लॅक लाईन आहे. ब्लॅक नसणार आहे, येलो असणार आहे. 30 मीटर मार्क असणार आहे या कडेला. थांबा बघूया कुठं आहे. हा ब्लॅक मार्क आहे ना.
30 मीटरवर सेट करा आता. 50च्या 2 झाल्या ना, 50च्या 2, 40च्या 2, आता 30च्या 2. खेचायला म्हणते ते पहिला 10 मीटरचा निघा लागला ना तो. तेच म्हणतो की त्या शेच्या बरोबर पळायला वाटत तुझा पण आता कोच इंजुरीचे अपडेट घेऊन गेलाय. क्वार्टरसेप्स खेचा लागलाय आमचा बंडाचा. त्यामुळे पहिला 20 मीटर स्टार्ट निघाल्यानंतर डायरेक्ट रेस सोडून द्यायला लागतो क्वार्टरसेप्स खेचल्यामुळे. चला 30 मीटरची आता आहे, 30 मीटरच्या 2 आहेत. चला तयार. चला चला बसा. चला विसल आली, डबल विसल आली. चला ब्लॉकवर प्रॉपर चढलेले आहेत. फोकस. विकीचा जरा रिॲक्शन टाइम कमी आहे का रे? विकीचा रिॲक्शन टाइम कमी आहे ना. सेकंड ग्रुप जरासं होल्ड करायला पाहिजे, होल्ड करायला शिका. एक अर्धा सेकंड तरी होल्ड करा. चला सेकंड ग्रुप तयार. तुमच्या तर आता चला जा जा पीछे से जा. चल आणि स्टार्ट जरासा हे आहे आता होल्डिंग स्टार्ट आहे. लगेच निघू नका नाहीतर स्टार्ट फॉल होईल बघा. 1 सेकंद होल्ड आहे, जसं रेसला होल्ड करून देतात तसं. ते थांबा, बोलू नका. चल निघ. चला 800 1500 मिडल डिस्टन्स वाल्यांची लास्ट रॅपिडेशन आहे. 10वी रॅपिडेशन निघलेले आहेत. मिडल डिस्टन्स वाल्यांचा वर्कआउट कंप्लीट झालेला आहे. 100 मीटरच्या 10 रॅपिडेशन होत्या. त्यामध्ये 20 मीटरचा स्टार्ट घ्यायचा होता आणि बाकी 80 मीटर रोलिंग करायचं होतं. 10 रॅपिडेशन कंप्लीट झालेले आहेत. आता 100 मीटरवाल्यांचा ब्लॉक स्टार्टमधला लास्टचा एक सेट राहिलेला आहे. तिघांचे एक रॅपिडेशन राहिलेलं आहे, ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये. हे बघ होल्ड असणार आहे, होल्ड नंतर स्टार्ट असणार आहे. आणि आता तुझं प्रॉपर आपल्याला समजते पोश्चर, बॉडी पोश्चर कसा असणार आहे. चल चल चल. त्यांचं एक होऊन दे, त्यांची एक रॅपिटेशन होऊन दे. एकच मायनर चुका ती सांगतो तुला, म्हणजे काय बाकीचा काय विषय नाही. हाय ओके, फक्त तुझा ब्लॉकवर बसल्यानंतर ना जो अँगल पाहिजे घोरपडीचा कसा आता प्रॉपर अँगल आहे व अशा प्रकारे अँगल हिप वर घेतली सगळं केलंस. फक्त तुझा जो आय कॉन्टॅक्ट होता ना तो 90 डिग्री होता, तो आपल्याला 45 डिग्री पाहिजे. 45 डिग्री म्हणजे ब्लॉककडे प्रॉपर लक्ष नाही तुझं, खाली लक्ष आहे. हा म्हणजे रिॲक्शन टायमिंगला आपण कसं पाठीमाग बघतो आणि विसल झाल्यानंतर किंवा क्लॅप झाल्यानंतर निघतोय तसं नाही.
तुझा अँगल खाली आहे असा 90 डिग्री, तो आपल्याला 45 डिग्री करायचा आहे. तुला व्हिडिओ दाखवतो, व्हिडिओमध्ये बघ. चालू झालं. हे बघ आता हे आहे की नाही, सेट पोझिशन मध्ये आलास, सेट मध्ये काय माझी मान आहे का ना, हे बघ या तुझं लक्ष पाहिजे. हा ज्यावेळी ब्लॉकवर बसतो त्यावेळी. आता बसतोय आपण काय, हे आम्हाला आता आम्ही ब्लॉक आहे. तर तू ज्यावेळी सेट पोझिशन मध्ये जातोस सेटवर, आता कसं आहे आपला अँगल इथं आहे, सेटला ज्यावेळी जातो तुम्ही हिपवर घेतला खाली, किंवा असं झाला तर तुला त्या ह्यानं निघता येत नाही, पाठीमागं पाहिजे पूर्ण. पहिला ब्लॉक मग तुला तशी सवय नसली तर किमान इथं तरी बघायला पाहिजे. ब्लॉक लावतो पाय माग लास्ट एक वाजता विषय नाही. बघ आता हे पोझिशन या पोझिशन मध्ये गेलास की तू, ही पोझिशन आहे, होल्ड कर त्या पोझिशन मध्ये. हे वर काढू, मान खाली, हे वर घेण्याचा प्रयत्न कर. चल तुझ्या पोझिशन जाऊ दे. सेट सेट. हा आता ह्यो अँगल परफेक्ट आहे. मगाशी काय होता तुझा, हा अँगल असा होता, हा असा नाही, हा जाऊ दे खाली. शेवट आहे, ऑल आउट करा. थांबा जरा, बोल नका पाठीमाग. आक्या आक्या थांब, बोल नका. चल चल चल. ऑल आउट करा. चल चल निघ निघ निघ. हे बघ आता ही येलो लाईन आहे की नाही, आता ही येलो लाईन आहे, इथं तुम्ही 5 मीटर पर्यंत आहे, तर तुम्हाला ह्या लाईन पर्यंत, ह्या व्हाईट लाईन पर्यंत तुम्हाला डाऊन यायचं, डाऊन व्हाईट लाईन पर्यंत. चला पूर्ण मारण्यासाठी डाऊन जाण्याचा प्रयत्न करा की ते 10 मीटर पर्यंत. पुढे रोलिंग करा, येलो लाईन नंतर रोलिंग करा, 15 मीटर नंतर. स्ट्राईड कंप्लीट झालेले आहेत, 50 मीटर, 40 मीटर आणि 30 मीटरच्या 2-2. आता यानंतरचा वर्कआउट असणार आहे ट्यूब पुलिंग, आणि ट्यूब पुलिंग पण आपल्याला ब्लॉक स्टार्टवरूनच घ्यायचे आहे. चला तर मग ट्यूब पुलिंग कशी असते तुम्हाला दाखवतो. याआधी तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच वर्कआउटचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच येतील, तुम्हाला नोटिफिकेशन लगेच पास होईल. त्यामुळे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बरोबर आहे. चल पूल करायचा, पूल फक्त पूल कर नियाप कर. हे दिसायला लय सोपं दिसते, पण ट्यूब पुलिंग सारखा दुसरा तुमच्या जर लोअर बॉडीमध्ये स्ट्रेंथनिंग डेव्हलप करायची असेल तर यासारखा दुसरा कुठलाच वर्कआउट नाही. बघा फक्त पुल करायचा आहे, पुल करायचा आहे आपल्याला बॉडी, पण यासारखा दुसरा कुठला वर्कआउट नाही आहे. लोअर बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे स्ट्रेंथ डेव्हलप करायची असेल, तुमचे क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग, तुमचे काप्स, आणि 100 मीटरला जर तुम्हाला चांगला स्टार्ट पाहिजे असेल तर ट्यूब पुलिंग हा वर्कआउट तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करा. ज्यावेळी तुम्ही शॉर्ट स्ट्राईड घेताय, म्हणजे 40, 60, 80 किंवा 30, 40, 50 अशा स्ट्राईड घेताय, त्यावेळी तुम्हाला हा वर्कआउट तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करायचा आहे. वर्कआउट तुमच्या स्ट्रायडिंग वर्कआउट झाल्यानंतर त्याचा तुम्हाला 100 मीटरच्या स्टार्टसाठी फायदा होतो, तसेच तुमच्या लोअर बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे स्ट्रेंथ डेव्हलप होते. त्यासाठी हा वर्कआउट तुम्ही नक्की ट्राय करा. आणि यामध्ये जो पाठीमागचा तुमचा साथीदार असणार आहे त्याने त्याच्या 60% एफर्टने ती ट्यूब पकडली पाहिजे. पुढं पळायचं नाही आहे, फक्त बॉडी पुल करायची आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची नी ड्राईव्ह करणे खूप गरजेचे आहे, आणि ते तुम्ही एकदा वर्कआउट चालू केला तर तुमचे 2-3 सेशनमध्ये तुम्हाला ते चांगल्या प्रकारे जमून जाईल. त्यामुळे हा वर्कआउट तुमच्या शेड्यूलमध्ये नक्की ॲड करा. चल चल चल, पुल पुल पुल. बरोबर आहे, बरोबर आहे, चल. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचं आपलं सेशन कंप्लीट झालेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल.
व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये असाच एखादा वर्कआउट घेऊन. तोपर्यंत खुश राहा, फिट राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पळत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.